प्राची विजय माने वय 21, हिचे मूळ गाव चरेगाव इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली होते. तर सध्या ती आंबेठाण श्रीरामनगर या ठिकाणी राहत होती. सुमारे 3 महिन्यापासून ती आणि तिची मैत्रीण कविता संजय पवार अशा दोघी मिळून रूममध्ये राहत होत्या. कविता आणि प्राची या दोघीही मूळच्या इस्लामपूर परिसरात राहणाऱ्या होत्या आणि त्या दोघीही राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजला डिप्लोमाचे शिक्षण घेत होत्या. तेव्हापासून त्या दोघींची घट्ट मैत्री होती. त्या दोघीही CNH कंपनी HP चौक माळुंगे येथे खाजगी कंपनीत नोकरी करत होत्या. त्याच कंपनीमध्ये त्यांच्या गावाकडील राम पाटील हा तरुण काम करत होता. त्याची व प्राचीची चांगली ओळख झाल्याने ते मोबाईलवर बराच वेळ बोलत असायचे. सुट्टी असेल तर ते दोघेजण पुणे, पिंपरी, लोणावळा येथे फिरण्यासाठी जात असत. बाहेर फिरायला गेल्यावर त्यांचे जेवण खाणेही बाहेर होत असायचे. ते रात्री उशिरा बाहेरून येत असायचे. ही गोष्ट अविराज खरात याच्या कानावर पडू लागली. अविराज, प्राची आणि तिची मैत्रीण कविता हे तिघेही इस्लामपूर येथे एका कॉलेजमध्ये शिकत होते. त्यांचे शिक्षण पूर्ण झाले होते, पण अविराज आणि प्राचीचे सुरुवातीला प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. ते कवितालाही माहीत होते. अविराज हा वारंवार प्राचीच्या मोबाईलवर फोन करून लग्नासाठी आग्रह करत होता. याबाबत प्राचीने आपले नातेवाईक, वडील, भाऊ, बहीण यांना ही कल्पना दिली होती, परंतु सर्वांनीच तिला अविराजसोबत लग्न करण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे प्राचीने अविराजला लग्नाला नकार दिला होता. या कारणामुळे अविराज हा खूप चिडला होता. तो सकाळ, दुपार, संध्याकाळ प्राचीला फोन करून त्रास देत होता. त्यातून प्राची व अविराज यांच्यामध्ये बऱ्याच वेळा फोनवरून वाद होत होता. अविराज हा खुनसी प्रवृत्तीचा होता, त्यामुळे तो प्राचीला सतत डिवचण्याचा प्रयत्न करत होता. ती राम पाटील याच्याबरोबर फिरू लागल्याने अविराजने प्राची राहत असलेले ठिकाण व काम करत असलेल्या कंपनीची माहिती काढली. प्राची सकाळी किती वाजता बाहेर पडते, संध्याकाळी किती वाजता परत येते, तसेच सुट्टीच्या दिवशी किती वाजता बाहेर पडते याची संपूर्ण माहिती त्याने काढली होती. तो तिला भेटण्यासाठी प्रयत्न करू लागला, मात्र घरच्यांनी अविराजबरोबर लग्नाला विरोध केल्याने प्राची त्याला टाळत होती. त्यामुळे अविराज जास्त चिडचिड करत असायचा. तिला रात्री अपरात्री फोन करून नको नको ते बोलत असायचा. त्यामुळे त्यांच्यामध्ये फोन केला की वाद व्हायचा. असे दिवसामागून दिवस चालले होते. दिनांक 28 जुलै 2024चा दिवस उजेडला. प्राचीच्या कंपनीस रविवारचा सुट्टीचा दिवस होता. त्या दिवशी प्राची ही राम पाटील याच्यासोबत सकाळी 7 वाजताच बाहेर फिरण्यासाठी गेली होती. ते दोघे पुणे शहरातील शनिवारवाडा व दगडूशेठ गणपती मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. दिवसभर पुण्यामध्ये चहा, नाश्ता व जेवण करून पुन्हा सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ती रूममध्ये परत आली. सायंकाळी कविता व प्राचीने स्वयंपाक करून जेवण केले आणि गप्पा मारत बसल्या. दरम्यान प्राची तिच्या कंपनीतील मैत्रिणीशी फोनवर बोलत होती. बोलता बोलता ती रूम बाहेर आली आणि थोड्याच वेळात म्हणजे रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास प्राची रूममध्ये घाबरलेल्या अवस्थेत आली. तिने मैत्रीण कविताला सांगितले की बाहेर अविराज खरात आला आहे. तू आपल्या कंपनीतील वरच्या रूममध्ये असलेल्या योगेश दादा शिंदे याला लगेच बोलावून घे. ती बोलत असतानाच अविराज हा प्राचीच्या रूममध्ये आला. त्याच्या हातात एक धारदार चाकू होता. तोपर्यंत कविताने शिंदे याला बोलावून घेतले होते. तोही पटकन रूममध्ये येत असतानाच अविराजने आतून दरवाजा बंद केला. त्याच्या हातात असलेल्या चाकूने त्याने प्राची व कविताला धाक दाखवून आवाज करू नका, शांत राहा असे धमकावले. त्याच्याकडे असलेल्या चाकूचे पाते धारदार व त्याला पकडण्यासाठी गोल मूठ व पात्यास कवर होते. अविराज हा भयानक चिडलेला दिसत होता. बाहेरून शिंदे याने रूमचा दरवाजा वाजवला. त्यावेळी बराच वेळ अविराज त्या दोघींना रूम उघडून देत नव्हता. बऱ्याच वेळाने अविराजने रूम उघडली. त्यावेळी तेथे योगेश दादा शिंदे हा त्यांना रूममधून बाहेर काढू लागला. त्यावेळी अविराजने रूममध्ये वाद नको, आपण बाहेर जाऊन बोलू असे म्हणून प्राचीचा मोबाईल हिसकावून घेतला. तिचा हात धरून तिच्यासोबत रूमच्या बाहेर पडला. यावेळी योगेश दादा शिंदे अविराजला म्हणाला, आता कुठे चालला तुम्ही तिला घेऊन? त्यावर अविराज म्हणाला, मला प्राचीसोबत एकांतात बोलायचे आहे.
तो प्राचीला घेऊन घरातून बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ कविता आणि योगेश चालू लागले. अविराज म्हणाला, आम्हाला दोघांना बोलू द्या. प्राची म्हणाली, तुम्ही इथेच थांबा, मी काय एकदा याचा विषय क्लिअरच करते आणि मी परत येते लगेच. कविता व योगेश तिथे बाजूला थांबले असतानाच त्याचा मित्र अरविंद फडणवीस लोंढे हा मोटरसायकलवर तेथे आला. त्यावेळी योगेश, अरविंद, कविता हे तिघेही प्राची व अविराज हे कुठे चालले आहेत हे पाहू लागले. प्राची व अविराज हे श्रीरामनगर कमानीतून बाहेर पडून चाकण आंबेठाण रोडला लागून उजवीकडे वळल्याने नजरेआड झाले. त्यामुळे हे तिघेही लागलीच त्या दोघांनाही पाहण्यासाठी रोडला आले. परंतु तोपर्यंत ते दोघेही गायब झाले होते. त्या दोघांना शोधण्यासाठी अरविंद लोंढे हा मोटरसायकलवर चाकण आंबेठाण रोडवर गेला. त्यावेळी चाकण आंबेठाण रस्त्याला लागून असलेल्या क्रिकेट मैदानाजवळ प्राची व अविराज यांची जोरजोरात भांडणे चालू असल्याचे त्यांना दिसले. अविराज तिला माझ्याशी लग्न कर असे धमकावत होता. परंतु प्राचीने सांगितले की माझ्या घरच्यांनी तुझ्याशी लग्न करण्यास विरोध दर्शवला आहे, त्यामुळे तू माझा नाद सोडून दे. परंतु अविराज प्राचीच्या नकाराला चिडला. त्याने सोबत आणलेल्या चाकूने तिच्या गळ्यावर, मानेवर, मांडीवर, पोटावर सपासप 7 ते 8 वार केले. अचानक झालेल्या हल्ल्यात प्राची जागीच जमिनीवर कोसळली. तिला काही समजण्याच्या आतच ती रक्तबंबाळ झाली होती. प्राची जमिनीवर कोसळताच तिच्या हातातील मोबाईल अविराजने हिसकावून घेतला आणि आपल्या 2 व्हीलरला किक मारून पसार झाला. अविराज हा क्रिकेट मैदानातून बाजूला असलेल्या लाईटच्या उजेडात बाहेर पडताना कविता आणि योगेश दादा शिंदे यांनी पाहिले होते. त्यावेळी तिथे बऱ्याच प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती. मग कुणीतरी म्हाळुंगे MIDCतील पोलीस स्टेशन चाकण येथे फोन करून कळवले. म्हाळुंगे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेतून प्राचीला YCM रुग्णालय पिंपरी येथे नेण्यात आले. त्यावेळी म्हाळुंगे पोलीस स्टेशन पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. प्राचीचा खून कुणी केला याची प्रत्यक्ष साक्षीदारांकडून माहिती घेतली. तोपर्यंत गुन्हे शाखा युनिट 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तिथे पोहोचले होते. अविराज खरात हा दुचाकीवरून तेथे आला. त्या परिसरातील सर्व CCTV फुटेज चेक करण्यात आले. तसेच संशयित अविराज खरात हा बहे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या भागात राहत असल्याने तिकडेही एक तपास पथक पाठवण्यात आले. अविराज हा प्राचीचा मोबाईल घेऊन गेल्याने मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यावरून पुणे बेंगळूर महामार्गावरील सातारा कराड परिसरात तो दुचाकीवरून जात असताना तपास पथकाने त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. पण त्याने आपली दुचाकी 10-15 किलोमीटर सुसाट वेगाने चालवली. परंतु पुणे शाखेच्या मातब्बर कर्मचाऱ्यांनी त्याला झडप टाकून पकडले आणि पिंपरी मुख्यालयात आणले. त्यावेळी त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू, दुचाकी, मोटरसायकल व त्याच्याकडे असलेले 2 मोबाईल व प्राचीचा 1 मोबाईल असे 3ही मोबाईल जप्त करण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की माझे व प्राचीचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मी लग्नासाठी तिला मागणी घातली असता तिने व तिच्या घरच्या मंडळीने विरोध केला. तसेच ती तिच्या कंपनीतील काम करणाऱ्या कोल्हापूर येथील पाटील आडनावाच्या तरुणासोबत फिरत असल्यामुळे मला तिचा खूप राग आला. ती माझी झाली नाही तर तिला कोणाचीच होऊ द्यायची नाही असा मनात विचार आला आणि मी तिला संपवले. त्याने दिलेली ही माहिती आणि कविता पवारने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.